मित्रांनो, आज आपण इंटेल वर्सेस AMD या प्रोसेसर मध्ये काय फरक आहे आणि यामध्ये कोणता प्रोसेसर बेस्ट आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमधील आपण खालील 6 पॉइंटवर इंटेल आणि AMD यावर अधिक चर्चा करणार आहोत। तर हे 6 पॉइंट्स कोणते आहेत ते आपण बघूया। यातील पहिला पॉइंट्स परफॉर्मन्स। ज्यावेळी आपण सिंगल टास्क काम करत असतो त्यावेळी AMD पेक्षा इंटेल मध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स मिळतो। या उलट आपण ज्यावेळी मल्टीटास्किंग मध्ये काम करतो त्यावेळी इंटेल पेक्षा AMD प्रोसेसर मध्ये चांगला परफॉर्मन्स मिळतो। यातील दुसरा महत्त्वाचा पॉइंट प्राइस। AMD चा विचार केला तर इंटेलच्या तुलनेत AMD ची प्राइस थोडी कमी असते आणि इंटेलची प्राइस AMD पेक्षा थोडी जास्त असते। यातील तिसरा पॉइंट पॉवर इफिशियन्सी। AMD रायझन मध्ये इंटेल पेक्षा पॉवर इफिशियन्सी खूप चांगली असते। यातील चौथा पॉइंट कंपॅटिबिलिटी। इंटेलची कंपॅबिलिटी मार्केटमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये खूप प्रमाणात आहे। तुम्हाला इंटेलचे मदरबोर्ड मार्केटमध्ये खूप प्रमाणात दिसतील, त्या तुलनेत AMD चे मदरबोर्ड सध्या मार्केटमध्ये खूप प्रमाणात येत आहेत। AMD ची कंपॅबिलिटी सॉफ्टवेअर प्रमाणेच हार्डवेअर मध्ये सध्या बऱ्यापैकी येत आहे। यातील पाचवा पॉइंट अपग्रेडेशन। यामध्ये दोन्ही कंपनीमध्ये आपण हवे तसे प्रोसेसर अपग्रेड करू शकतो। सध्या जे इंटेलचे लेटेस्ट प्रोसेसर आहेत ते मागच्या बऱ्याच मदरबोर्डला सपोर्ट करतात, पण AMD चे जे नवीन प्रोसेसर मार्केटमध्ये येत आहेत ते प्रोसेसर म्हणजेच 8000 सिरीजचे हे फक्त AMD च्या M सिरीजला सपोर्ट करतात। यामुळे AMD मदरबोर्ड वापरणाऱ्या युजरला थोडीशी समस्या येऊ शकते। यातील 6वा पॉइंट इंटिग्रेटेड GPU। मित्रांनो, तुमच्या मशीनवर गेम्स किंवा ग्राफिक कार्डचा मोठ्या प्रमाणात यूज होणार असेल तर तुम्ही नक्कीच AMD प्रोसेसरचा विचार करू शकता, कारण AMD च्या तुलनेत इंटेलचे ग्राफिक्स कार्ड खूप महाग असतात। मित्रांनो, वरील सगळे पॉइंट लक्षात घेता तुम्ही कशा करता मशीन्स वापरणार आहात आणि कोणकोणते सॉफ्टवेअर यूज करणार आहात आणि भविष्यात जर मशीन तुम्ही अपग्रेड करणार असाल तर तुम्ही नवीन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेताना वरील 6 पॉइंटचा विचार करावा। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, परत एकदा भेटू नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।